गणेश नाना शितोळे लवळेगावचे उद्योजक आपलं स्वागत आहे। पुणे जिल्हा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष पैलवान अक्षय भाऊ नांगरे आपण उपस्थित आलात, आपले हार्दिक स्वागत आहे। विलासभाऊ शितोळे आपले सहर्ष स्वागत आहे। गंगावेश तालमीचा हात वर करा। 97 ला सुवर्ण कामगिरी करणारा मोहोळ सोलापूरचा पैलवान आहे आणि शाहरुख खान हनुमान आखाडा गणेश दांगकाड यांच्या तालमीत दोघही सोलापूरचे आहेत, करमाळ्याचा तो। आणि आता उरुळी कांचनला बरोबर का शाहरुख खान मानाची उरुळी कांचन केसरीची कथा त्यांना मिळवलेली आहे। एक लढवय्या सर एक सत्कार आहे। उद्योजक नामदेवराव धोत्रे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। प्रतिष्ठानचे सदस्य तुषारभाऊ ठोंबरे यांना विनंती, आपण नामदेवराव धोत्रे यांचा सन्मान करायचा आहे। आपण व्यासपीठावर यायचं आहे। कुस्तीला प्रारंभ झाला। इकडे शाहरुख खान विरुद्ध रोहन पवार। खालून जोड तोडत आलेला शाहरुख खान महाराष्ट्रातील अनेक टॉपच्या पैलवानांना चालू सीझनला पराभूत करणारा सौरभ गुजर आणि तुषार ठोंबरे यांच्या हस्ते नामदेवराव धोत्रे यांचा सन्मान होतोय। आणि रोहन पवार 97 किलोचा सुवर्ण पदक विजेता। ओपनच्या 2 सेमी फायनल राहिल्या आणि मग सगळ्या फायनल म्हणजे 12 आणि 2 14 12 गट आहेत ना आपले। हा 2 वाजता घरी बघा। मग एका बाजूला एक चालू करूया की आपण? करा चालू बाबा। हा चला ओपन गट खालच्या ऐका खालचा गट म्हणजे बक्षिसाचं वितरण ते केलं पाहिजे व्यवस्थित। बक्षीस वितरण असतं ते जे पुरस्कृत आहेत त्याचे शर्यत लागली पाहिजे व्यवस्थित, बरोबर का नाही? ओपन चालू शकते 2-2च लावणार आहे, काय प्रश्नच नाही। 2-2च लावणार आहे। रोहन आणि चेतन। रोहन विरुद्ध शाहरुख उर्फ राजू अशी कुस्ती चालू झालेली आहे। आणि या कुस्तीवरती आरपीआयचे युवाध्यक्ष विशाल भाऊ शेळके यांच्याकडून 1 लाख रुपये। ऍडव्होकेट शेखर धुमाळ यांचा सन्मान होतोय। विनंती, आपण व्यासपीठावर यायचं। ऍडव्होकेट शेखर धुमाळ प्रतिष्ठानच्या वतीने पैलवान। शाबाश। कोई पुकारा करे शेर अली का, कोई गर्जना करे बजरंग बली का, दोनों का मकसद एक है। शाहरुख खान बा अस्सल पैलवान असलम काजी बजरंग त्याच तालमीत गंगावेशच्या तालमीमध्ये गंगावेश। आता रोहन पवार ज्या ठिकाणी आहे छत्रपती शिवराय कुस्ती संकुल निर्माण केलंय। शिवरायांचा मावळा बघा असलम काजी अस्सल पैलवान कुर्डुवाडीला। त्याच्या जिल्ह्यातले हे 2 महान मल्ल आज 1 लाखावरती विशाल भाऊ शेळके युवा अध्यक्ष आरपीआय मुळशी तालुका आणि चिंतामण राघुन लावणे मर्दानी ढाल हे दातृत्व आणि असे पैलवान तोडीला तोड। शाबास वारे वा बहादर। काय पलदंडा ताकद आहे। 97 ला सुवर्ण पदक मिळवायचं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही। म्हणजे महाराष्ट्र केसरीचा गट, थोडक्यात महाराष्ट्र केसरीचा। कोणत्या करा पैलवान, वेळ घालवू नका। 12 वाजतील, अजून 14 कुस्त्या माझ्याकडे बाकी आहेत। आता 2-2 घेणार। ऐका चेतना दवडे आता 30 किलोचं बक्षीस वितरणाचं शिरेल लावा। मी 2 सेमी फायनल झाल्या की 30 किलो 35 किलो 40 किलो 2-2 कुस्त्या लावणार आहे। या ठिकाणी पुणे जिल्हा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष पैलवान अक्षय भाऊ नांगरे उपस्थित आहे। त्यांच्या माध्यमातून 27 तारखेला मगाशी सांगितल्याप्रमाणे पुणे राष्ट्रीय तालीम संघाचं शिवाजी स्टेडियम या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न होणार आहे। या ठिकाणी अक्षय भाऊ नांगरे जाहीर करताय। शाबाश शाहरुख आणि रोहन। चेतन भाऊ हा रोहन पवार आणि हा शाहरुख खान पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी होणाऱ्यांना त्रास देणार, हे वाक्य लिहून ठेवा। कारण बाळू बोडके ना नाशिकचा बाळू आणि तसाच हा शाहरुख आहे। दोघांची तब्येत तशीच आहे बघा। हनुमान आखाड्याला सराव करणारा हा शाहरुख खान वस्ताद गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा आहे, तर रोहन पवार हा गंगावेश तालमीला सराव करणारा वस्ताद विश्वासदादा हरगुलेंचा पट्टा आहे।
सद्गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राजाची कांता का भीक मागेल जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तसे सद्गुरु लाभलेले वायाला जात नसतात. बघा तुमचा खेळण्याची आईड बघा बसून गुडघ्यावरच बघा. मला बाळू बोडकेच दिसतोय आता महाराष्ट्राचा नाशिकचा झटकीपट कुस्ती करणार आहे. कुस्ती करा शाहरुख. तसाच शाहरुख खान आहे. गाजवा 1 लाख कमी नाही पैलवान. गाजवा मैदान कॉन्टॅक्ट करा. डाव प्रति डावाची उधळण करा. स्वतः चेतना दावडेने आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास सप्पा आमले या कुस्तीला पंच आहेत. चेतनने अनेक मैदानं गाजवली. चेतना दावडेंचे पट भागून घ्यायचे पट. आणि लादवडे कसे होते पट हा सगळ्या कुस्तीनं मी अनाउन्समेंट केलंय. चेतन बरोबर का तुफानी कुस्ती करायचा आणि तीच परंपरा पुढे चालवण्यासाठी आणि साथ मिळाली अखंड गावाची. गोरख नलावडे कुठे गोरख बरोबर का नाही. गोरखच्या कुस्त्यांना मी कधी नाही केलं पण गोरखनं इतकी भारी साथ दिली. आज मी कित्येक वर्षे ही जोडी पाहतोय. हे नातं टिकवलं बाबा. लिमन सर एक सत्कार होतोय. बोला. ज्ञानेश्वर मोहोळ यांचा एक या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान होतोय. विनंती आपण व्यासपीठावर यायचं. चला ज्ञानेश्वर अशी मोहोळ. कुस्ती लक्ष नजरेला नजर नाही होत. कॉन्टॅक्ट झालं पाहिजे. कॉन्टॅक्ट खडी कुस्ती करा. एका बाजूला फायनल चालू करता आली तर बघा. बारकी चालू मग बक्षीस वितरण करा. नरेंद्र भाऊ व्यासपीठावरती भाऊ फोटोग्राफर. व्यासपीठावरती इकडून कुस्तीचा निकाल लागला की तुम्ही बक्षीस वितरण ऐका, करा. थांबा. एक जणांना तिथून रिझल्ट हळूहळू लिहून द्या म्हणजे ते गट थांबा. उरकून जातील. सेमी फायनलच्या 2 कुस्त्या बाकी आहेत. बारक्या गटाच्या फायनल घ्या एका बाजूला चालू करून एक एक गट उरकून जाईल. हो तेच सांगितलंय. बक्षीस वितरण तिकडे तयारी करा ना. तयारी आहे तयारी. हा चला 30 किलो फायनल. समर्थ गावडे लालपट्टी बांधा. शिवतेज शिंदे लवळे निळीपट्टी बांधा. सर 1 मिनिट. 30 किलो ही कुस्ती वारकचे उपसरपंच प्रल्हाद पोकळे आणि मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते कैलास शेंडे यांनी पुरस्कृत केलेले आहे. दोघांना विनंती आपण मैदानात यायचं आहे. 30 किलो प्रथम क्रमांक कुमार. 10 वाजलेत बघा. 2-2 कुस्त्या होणार आहेत. ही कुस्ती झाली की 2-2 लगेच. बक्षीस वितरण मात्र व्यासपीठावर करा. अनिला दवडे तिकडेच नियोजन करा तरच आपला आटोक्यात येईल. इकडे या तुम्ही. हा संतोष आतवडे माजी सरपंच अनिल भाऊ दवडे आपण कृपया व्यासपीठावर यायचे. गोरख नलावडे व्यासपीठावर या. ॲडव्होकेट राजेश सातपुते या ठिकाणी बक्षीस व्यासपीठावर द्यायचंय. हा व्यासपीठावर द्यायचंय. लिमन सर म्हणले व्यासपीठावर द्या. हा थांबा. फायनल झाल्यावरती ओके ओके. इथं जवळ घेतला चालेल व्यासपीठावर. कारण काय माहितीये का मग बक्षीस वितरण म्हणलं अजून 1 तास आपल्याला. आम्ही इकडे घेतो. हा बक्षीस वितरण किंवा इथं घ्या समोर. हा खाली खाली घेतो. हा ठीक आहे. खालीच घ्या. बघा ना 1-1 लाख आहे. शबास रोहन शबास शाहरुख. वा रे वा बहादर. काही चौदंडीत चालू आहे. हो म्हणून म्हटलं एका बाजूला घ्या. कौशल ऐका बघा आता बाबासाहेब पेन द्या. 30 किलोची लवळे विरुद्ध लवळे अशी कुस्ती फायनल आलेली आहे. हा. प्रथम क्रमांकाला 2,500 प्रल्हाद पोकळे उपसरपंच यांच्याकडून आणि द्वितीय क्रमांकाला कैलास शेंडे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 1,500 अशी सचिन. 4,000 रुपये इनामाची कुस्ती पलीकडे चालू आहे. हा बक्षीस वितरण आणि मात्र विशाल लगेच भाऊ करून द्या. शेळकेंचे 1,000 रुपये त्या कुस्तीवरती. वा काय दोन्ही पोरे सिद्धेश बघा. खिलारे यांचं मनपूर्वक स्वागत. एकाच गावचे एकाच तालमीतले. सचिन शिंदे कुठे आहेत? सचिन भाऊ समोर आहेत का? माहिती आहे ना मला. चांगले आहेत पोरं. चला 35 किलो आदिराज निंबाळकर ओरवडे लालपट्टी. आदित्य चव्हाण कोंडावळे निळीपट्टी.
40 किलो फायनल अनिकेत गाडे तातावडे लालपट्टी, विपुल निंबाळकर उरावडे निळीपट्टी. 45 किलो फायनल विराज शेळके गोटावडे लालपट्टी, लवकुमार यादव तातवडे निळीपट्टी. 50 किलो आरोज चव्हाण कोंडावळे लालपट्टी, प्रथमेश गोडांबे गोटावडी निळीपट्टी. 50 किलो अथर्व तौर कुमेरी लालपट्टी, समर्थ दाभाडे गोटावडी निळीपट्टी. कुमार आणि ओपन वरिष्ठ गट. वा बघा अमित पिंगळे यांना अतिशय चांगल्या कुस्त्या आपल्याला आणि आपली कुस्ती टाकली त्या पद्धतीनं लढवई आहात, काय प्रश्नच नाही. सोपं नाही मैदान जोडणं, हेही सोपं नाही. काटा लढत कोणीच कोणाला कमी नाहीत, याला काटा लढती म्हणतात. म्हणून बऱ्याच जणांना बाबा वाटतंय की शाहरुख पटावर बसून कुस्ती का करतो. चेतन भाऊ, याची खासियत आहे पवारची लपेट, पटाला धावून आला की लपेट लावून देते ती. वा. ओ ओ अंगा बघा, तो रोहन पंचाचा पवार निर्णय हा. रोहिदास आप्पा आमले आहेत. ए रोहन आमले सर आहेत तिकडं. रेस्ट. अरे ए होत असतंय. चला आपण त्यातलीच आहेत. माझ्या अंगावर यायलाच पाहिजे का. ऋषिकेश दातीर यांचे माले केसरी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत. शबास. त्याची खासियत आहे, मी मगाच्या पासून तेच सांगितलं. हे पटाला लागलं की ते लपेट मारणार. हरिश्चंद्र बिराजदारांची खासियत होती, काकेतनं हात घालून धावून आला की लपेट लावायची. उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीदांची खासियत होती लपेट. असे कितीतरी पैलवान ज्या त्या डावावरती मास्टर की असणारे. शबाश शाहरुख. पैलवान वाटतो तेवढा अडाणी नसतो. प्रेक्षक मंडळी, चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान आहे. येड्या डोक्यानं कुस्ती होत नसते. त्याने याचा अभ्यास केला आणि यानेही त्याचा अभ्यास केलेला आहे. एवढी खट आणि काटा कुस्ती मल्लिकार्जुन किताबासाठी लागते. विशाल भाऊ शेळके युवा अध्यक्ष RPI मुळशी तालुका यांच्याकडून 1 लाख रुपये इनाम आहे आणि चिंतामण राघू नलावडे यांच्याकडून भव्य ढाल दिली जाणार आहे. शबास राजू. वारकचे उपसरपंच प्रल्हाद पोकळे आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास शेंडे मैदानात यायचे. आपल्या हस्ते या ठिकाणी बक्षीस देण्यात येत आहे. ऐका 30 किलो व्यासपीठावर बक्षीस वितरण करताना ऐका 2500 प्रल्हाद पोकळे उपसरपंच त्यांच्या शुभ हस्ते द्या आणि कैलास शेंडे 1500 त्यांना घ्या बक्षीस देण्यासाठी. नामूल्य करा, आम्ही करतो किंवा हंगेश्वर बक्षीस वितरणाला व्यासपीठावरती जा, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. मग एक एक गट मी पाठवतोय. आता 2-2 आहेत गट. ए सावकाश बाळा, सावकाश, व्यवस्थित खेळा. बक्षीस वितरण व्यवस्थित होऊ द्या. जे पुरस्कृत आहे शबास राजू करा की टाळ्या. प्रल्हाद पोकळे उपसरपंच 2500. वारकचे आणि कैलास शेंडे 30 किलोची कुस्ती चालू आहे. पहा पॉइंट किती आहेत संजय. आणि विशाल भाऊ शेळकेंचे 1000. लाल 4 निळा 8. वा, दोघही लवळेचेच आहेत. 30 किलो साठी प्रल्हाद भाऊ पोकळे उपसरपंच वारक यांचे 2500 आणि कैलास भाऊ शेंडे यांचे 1500 असे 4000 रुपये इनाम. आणि विशाल भाऊ शेळकेंचे वैयक्तिक आता त्या कुस्तीवर 1000 रुपये. शबात. कुस्ती सोडवली जाणार नाही. शाहरुख आणि रोहन आज कुस्तीचा निकाल लागणार. पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास आप्पा आमले आणि माले केसरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पैलवान चेतन भाऊ आदवडे. ओ ओ हो हो. शाहरुख शाहरुख शांतता. शाहरुख रोहन मोठा नका देऊ, घेऊ नका, बुडू नका, कुस्ती करा. ऐका दोघं हुशारात. इथं आपल्याला खिलाडू वृत्ती दाखवा. अजिबात वाद नकोय आपल्याला. संवाद. आणि बस प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला शिवतेज शिंदे लवळे. व्यासपीठाकडे जायचे आणि समर्थ गावडे लवळे गावाचं अभिनंदन, वस्तादांचं अभिनंदन, दोन्ही पैलवानांचं अभिनंदन. प्रल्हाद पोकळे उपसरपंच वारक 2500 आणि कैलास शेंडे 1500 बक्षीस द्या. व्यासपीठावले संदीप जगदाळे सर.
रिझल्ट लिहून घ्या तुम्ही एकदा तुमच्या सुंदर व्यास अक्षरामध्ये. पिटवली मंडळी लगेच द्या ते मला माहिती सांगतात ना हस्ताक्षर चांगलं आहे बँकेत येतं मला माहिती चलन आणि लेखन होतं विशाल भाऊ शेळके यांचे दोघांना 500 रुपये हे घ्या फायनल हे घ्या विशाल भाऊ शेळके दोघं सांगतील ते जमा पहिला नंबर कोणाचा आहे दोघं सांगतील मी सांगतो शिवतेज शिंदे लवडे पहिला नंबर ओ गावडे शबास छडी टांग लावत होता रोहन कब्जा घेतो 35 किलो. इकडं ओ मच्छी अधिराज होता निंबाळकर ओ अधिराज निंबाळकर पापण्या वरवडे मिटू लालपट्टी नका. आदित्य चव्हाण चला 35 किलो फायनल कुस्ती घे बघा ओ पुन्हा मच्छी होता टाळ्या करा टाळ्या वा. ओ याच साठी केला होता आता टाळ्या पाहिजे होत्या ऐका अधिराज 35 किलो लावली का फायनल हा 40 किलो फायनल अनिकेत गाडे बाबा सर शिवते शिंदे साठी पहिला चेतन आदावडे अध्यक्ष माले केसरी प्रतिष्ठान यांचे 1000 रुपये विपुल निंबाळकर निळीपट्टी बांधा शाहरुख ऐकायचे पंचांचं यात या येता 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 चला बर फोटोग्राफर बक्षीस वितरण चालू आहे फोटो काढा फोटोग्राफर ऐका पंचाचा त्या आंतरराष्ट्रीय पंचायत रोहिदास अप्पा आमले 35 किलोची कुस्ती या ठिकाणी चालू आहे प्रसाद नलावडे यांच्याकडनं 3000 प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक पराग शेठ गुजर यांच्याकडनं 2000 चेतन भाऊ बक्षीस वितरणासाठी जावा तुम्ही विनंती आहे हा सर 35 किलो चालू आहे ना 35 किलो चालू आहे 30 किलोचा झाला का बक्षीस हा झालं हा बरोबर आता टायमिंग त्या युट्यूबला बी जाईल कार्यकर्ते आपले देणगीदार हा ओ वस्तात रोहिदास आमले तिथं पंच आहे लक्षात ठेवा कुणी नाही दुसरं आणि कदाचित इकडे कुणी या. मैदानला नसेल तर थांबा. लक्ष देऊन बघा आदित्य चव्हाण कोंडावडे प्रथम क्रमांक हा आणि अधिराज निंबाळकर उरवडे द्वितीय क्रमांक दोन्ही पैलवानांचं अभिनंदन शबास करा टाळ्या चला या उलटी. ठिकाणी प्रसाद नलावडे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपण मैदानात यायचंय आणि पराग गुजर बरोबर द्वितीय क्रमांक 40 2000 अनिकेत गाडे अनिकेत आज चला की बाळा लवकर प्रसाद नलावडे पराग विपुल गुजर निंबाळकर हा विपुल निंबाळकर 40 किलोला हा 45 विराज शेळके लालपट्टी पहिला बांधा. सचिन भाऊ शिंदेचा चिरंजीव महेश. इकडं. लव कुमार यादव महेश आदवडे महेश निळीपट्टी आदवडे. निळीपट्टी त्यांचा सन्मान पण करा इकडे काढा की गरम करायचा अंग जरा हा लगेच कुस्ती येणार आहे 2 मिनिटात नाही तर वर घ्याल 50 किलो कुमारगड आरोज चव्हाण कोंडावळे लालपट्टी प्रथमेश गोडांबे आता ही ओव्हर झाल्याशिवाय माझ्या लक्षात आहे ना ते ओपनच्या सेमी फायनल घ्यायच्या त्या वा उद्योजक पराग शेठ गुजर आणि प्रसाद शेठ नलावडे आपला सन्मान होतोय व्यासपीठावर यायचंय प्रतिष्ठानच्या वतीने आपला सन्मान होतोय प्रसाद शेठ नलावडे आणि पराग शेठ गुजर व्यासपीठावर या रोहननं ताबा घेतलाय का अंगाचा चिखल झाला बघा आता या चिखल झाला अंगाचा ते आपला सन्मान घ्या इथे ना. मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे असा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हावा लागत असतोय त्याच्यामधून पैलवान घडत असतोय तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे इड्या गबाळीचे ते काम नव्हे त्याला जातीवंत असावं लागतंय पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा चिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळत असते शबास शाहरुख आणि रोहन यानंतर पराग गुजर यांचाही सन्मान होतोय या ठिकाणी ताबा दिलाय का पराग शेठ चेतन गुजर यांचा सन्मान होतोय ऐका आप्पा आता मला याच्या ओपन घेऊ द्या ओपनचे हे थांबूया
त्यांना लोड पडेल नंतर मग शबास वरिष्ठ गट काहीतरी घडतंय. रोहन पवार इकडं आक्रमक होतोय. शाहरुखही समटून बसलाय. काहीतरी घडतंय. या ठिकाणी निलेश केदारे 40 किलो वजन गटाचा प्रथम क्रमांक 4000 रुपये बक्षीस ज्ञानेश्वर जाधव यांच्या वतीने, त्याचप्रमाणे दत्तात्रय पोकळे ग्रामपंचायत सदस्य माले यांच्याकडे 2500 द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस आहे. आकाश रानवडे तयार राहा. निळीपट्टी बांधव. रोहन काहीतरी घडायला पाहिजे. शाहरुख कुस्ती करा. चला रोहन. 6-2 लाल 6 निळा 2. पलीकडच्या बाजूला कोपऱ्यात कोच जास्त झाल्यात आणि पैलवान कमी झाल्यात. समर्थक किती आहेत बघा ना त्यांचे. समर्थक वा. कुमार जरा गडबड करू नका. खाली बसा. बसा खाली किंवा मागे सरा. फायनल चालू आहे. शबास. आणि ओपनची घेऊ बरोबर का. सेमी फायनल होतंय. टायमिंग हो. कला जगला बल्ले बदला बल्ले तिथं बल्ले रोल एकशे केला. आठ. काय सुंदर ब्रेस केलंय बघा. तरी फिरला. दाबू नको रे वा रे वा. हा. घ्या माती. निंबाळकर कावडे आणि निंबाळकर अशी कुस्ती चालू आहे. बारकाल्या काय पोरांची. भारी जोडली कुस्ती. भारी. अमित एक जोडणाऱ्या- नंबर. अशी कुस्ती पाहण्याचं भाग्य. कुस्ती नका हो द्या पण काय चुरस चालली दोघांच्या मध्ये. तुफानी कुस्ती चालू आहे. तुफानी निधडे छात्याने रणझुंजार मर्दुमकी. हीच कुस्तीला प्रिय आहे. हीच रणझुंजार मर्दुमकी. हीच 12-4 लाल 12 निळा 4. बाबा वा. ते निळ्या चड्डीचं पोरग निळी फैद बांधलेलं बघा. जीवानं बारीक दिसतंय. वयानं कवळं दिसतंय. पण काय कुस्ती करतय गटामध्ये. टाळ्या करा जरा त्या पोरासाठी. त्याचं नाव सांगा जरा. निळ्या विपुल निंबाळकर. उंचीनं कमी आहे. वजनानं बी कमी दिसतंय. वयानं पण कमी दिसतंय त्या पोरापेक्षा. पण काय लढतय. उरावडे नरेंद्र कुस्ती संकुल उरावड्याचा नरेंद्र मारणेंचा पट्टा आहे तो. एक सुंदर अशी नर्सरी उरावड्याला नरेंद्र पैलवानांनी सुरू केली. नरेंद्र हेल्थ क्लब आणि नरेंद्र कुस्ती केंद्राच्या माध्यमातून आज अनेक पैलवान तिथं तयार होत आहेत. वा. बस. आणि अनिकेत गाडे ताथवड्याचा आहे. अशी चिवट आणि चिवट. मोठा आहे. मोठा आहे. दोन्हीचं कौतुक आहे. या इकडे. पहिला नंबर अनिकेत गाडे ताथवडे आणि विपुल निंबाळकर ओढावडे. दोघांचं अभिनंदन. तिकडे जावा. संतोष जाधव 45 किलो बक्षीस विराज द्या. शेळके. ज्ञानेश्वर जाधव विराज शेळके. दत्तात्रय पोकळे निलेश जाधव यांना विराज. बक्षीस द्यायचंय. हा 40 किलो वजन गट. लवकुमार यादव. अरे माहिती आहे ना. चला. प्रथम क्रमांक 4000 द्वितीय क्रमांक 50 किलो 2500. आरुष चव्हाण कोंडावळे लालपट्टी बांधा. रोहन प्रथमेश आणि गोडापे. शाहरुख कुस्ती सोडवली जाणार नाही याची नोंद घ्या. वा. हो. बाबा 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 सांगणारे वस्ताद लय झाले. खूप वस्ताद झाले. वा. ए अनुदान सूरज तिथं किती जण सांगणार ते. अलीकडचा बसलेला कुणी एक जण सांगा की त्याला कळू दे की जरा. त्याला कळलं की तुम्ही काय सांगताय. त्यानं जर 4 जणांना सांगितलं त्याने कोणाचं ऐकायचं. ही कुस्ती पुरस्कृत केली ते चेतन दादा. ज्ञानेश्वर जाधव यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते निलेश जाधव यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान होतोय. आपण विनंती व्यासपीठावर यायचंय. निलेश जाधव यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. 10-20 झाले. 10-20 झाले. फोटोग्राफर फोटो घ्या. शबास. ओ तिकडं ढाक. आमले सर थोडं पुढं सर. हा बस धन्यवाद.
अरे बापरे, माग बघ रोहन. हा लक्ष आहे त्या ओपनची पोराचं. सेमी फायनल राहिली ना. 2 सेमीफायनल आहेत. आपण घेऊया ओपन. चला ओपन होईल आता एका बाजूला. ही कुस्ती सोडवायची नाही असं ठरलंय, उजाडलं तरी. शबास. अरे बाप रे बाप, पुन्हा लपेट लावत होता. पलीकडे जावा. वा. हो, चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान आहे. चला चला, पंचाचा निर्णय अंतिम आहे. काय ताकद बघा ना, आहे ना. पांडुरंग मराठे आज निवांत दिसतंय बाबा. तात्या आहेत म्हणल्यावर काही काळजीच नाही, आहे का नाही. तात्यांचं आणि पांडा शेठचं मन कुस्तीवरती लागलंय. त्यांच्या नजरा काय हटणार, ते आजूबाजूला काय काढतात ते बघत नाही. ते म्हणतात याचा निकाल काय ताबा लागणार. दिलाय आता रोहनला. उठायचे. उठो ये पैलवान, उठो साशिमान बनो, शक्तिमान बनो. हमको जो 45 किलो वजन आपके गटाची बेहतर है. कुस्ती या ठिकाणी मुळशी तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन हनुमंतराव ठकोरे यांच्या वतीने पुरस्कृत केलेले रक्कम रुपये 5,000 प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक शिवसेनेचे विभाग संघटक मयूर जाधव 3,000 रुपये या दोघांनी ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे. निलेश केदारी आता कुस्ती लगेच होणार आहे. एका बाजूला निलेश केदारी लालपट्टी आणि आकाश रानवडे नांदे निळीपट्टी. झाली नाही, विक्रम थोरवेंचे झाली कुणाला 500. झाली नाही. विपुल निंबाळकरला का? विपुल निंबाळकरला बाबा सर. तिकडे द्या. हा बोला. आणि 19 तारखेला पौडला या शाहरुख आणि रोहन सारख्या 10 खट कुस्त्या बाहेरच्या होणार आहेत. वा. परवा 19 तारखेला पौड. आणि आकडीवरती आकडी. ओ टाळ्या करा की जरा. घर 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 कुस्ती करायला लागली. टाळ्या करा. काय कुस्ती चालली बघा. ओ वा. पैसे फिटले. 1 लाख इनामाचं खरोखर चीज झालं. बॅरिगेटच्या पुढे असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती एक तर ओ खाली बसा किंवा करा मागे- टाळ्या. विशाल भाऊ आहेत का? चला, थांबला का? चला विशाल भाऊ पैसे फिटले. विशाल चला भाऊ चला 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 चला. इकडे विशाल भाऊ शेडके. ओकेच. कशी कुस्ती आहे खट. आणि चिंतामान राघवना लावणे मर्दानी ढाल. आता ही काय चिवट पोरं बी बाबा सगळा टाइम घेतात. काय लढतायत बघा. हो फिरलं का नाही बघा. शबास. काय कुस्ती चालली या. पंचेचाळीस किलोची ती कुस्ती. आता पर्याय नाही मला. सेमी फायनल राहिली या ओपनची. त्याच्यामुळं त्यांना परत रेस्ट पाहिजे. घेतो आता लगेच घेतो आता. ही कुस्ती चालू राहणार आहे. चालू राहू द्या. आपली फायनल होईपर्यंत चालू राहू द्या. बघा ना कसे बाबा. हा. ओपनची गदा जरी आपण एका बाजूला दिली तरी ही मैदानी कुस्ती चालूच राहणार. टाळ्या वाजवा जरा. चेतन आदवडे हो. साठी निर्णय घेतलेला आहे. ती मागं ठेवूया मग. हा हा. कुमार गटाची राहुल सातपुते. त्याला गदा आहे का? मग कुमार गटाची घेऊन टाकतो. चला त्याच्यानंतर आपण घेऊ. अप्पा. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी लवकुमार यादव तातवडे आणि विराज शिर्के गोटावडे द्वितीय क्रमांकाचा मानकरी. चला 50 किलोची कुमार गटाची होईल. त्यानंतर ओपन गटाची होईल फायनल. हनुमंत ठकोरे आणि मयूर जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस चला. होत आहे. आरोज चव्हाण 45 किलो प्रथम क्रमांक रक्कम रुपये 5,000. प्रथमेश गोडांबे द्वितीय क्रमांक रक्कम रुपये 3,000. अनिल आदवडे आदर्श माजी सरपंच चालू कुस्तीला दोघांनाही 300 ह्या मैदानीला ना.
हा रोहन पवार आणि शाहरुख खान बक्षीस तिकडेच द्या. उत्कृष्ट कुस्ती चालली या दोघांनाही 300 रुपये. अनिल आदवडे आदर्श माजी सरपंच तुमच्याकडे ठेवा. कुस्ती झाल्यावर तुम्हीच द्या. अनुभव आहेत मला. महिन्यानं पोरं मागायला येतात. मी मगाशी सांगितलं तात्या, पुढच्या वर्षी ही पोरं महाराष्ट्र केसरी गटामध्ये त्रास करणार. सगळ्याला करणार पांडव. पुढच्या वर्षी बघण्यासारख्या महाराष्ट्र ज्याचं त्यानं केसरीच्या द्या स्पर्धा बक्षीस. होणार. आपल्या हातात बक्षीस घ्यायचंच नाही. या ठिकाणी मुळशी तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन हनुमंतराव ठकोरे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे विभाग संघटक मयूर जाधव यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान होतोय. विनंती आपण व्यासपीठावर यायचे. चला. ही काय हे झाली ना आता तेवढीच राहिली बाकी. सुभाष भाऊ ठकोरे यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान होतोय. त्याचप्रमाणे मयूर भाऊ जाधव यांचाही मालेकेसरी बाबा प्रतिष्ठानच्या सर, वतीने सन्मान होतोय. सेमीफायनल ओपनच्या पुकारा सूचना येते. पुकारल्यात ही कुमारगड झाला की घ्यायची आपल्याला. ओके. तिकडूनच सूचना आली कुमारगड झाला कुमारगड. आणि आहे ना बाबा. हो हुकमी अक्का इकडे या. हुकमी अक्का अरुण चव्हाण प्रथम क्रमांक आणि प्रथमेश गोडामे बक्षीस घ्यायला जावा. चला निलेश केदारी 50 किलो ना. आरोज चव्हाण औंधगाव कुस्ती केंद्र वस्ताद या ठिकाणी- विकास काका रानवडेंचा पट्टा. आकाश रानवडे तर एक मिनिट. निलेश 50 किलो केदारी प्रथम क्रमांक 6000 रुपये वसंत मरे यांनी पुरस्कृत केले. द्वितीय क्रमांक 4000 रुपये समीर गोपालकर यांनी पुरस्कृत केले. दोघांना विनंती आपल्या शुभ हस्ते बक्षीस देण्यात आहे. आपण मैदानात चला यायचे. निलेश केदारी वसंत मरे समीर गोपालगरे. एक बाबा 1 मिनिट फक्त. सर्व विजयी पैलवानांना सन्मान चिन्हाने चषक सुभाष भाऊ मरे सामाजिक कार्यकर्ते माले आणि संतोष भाऊ आदवडे उपतालुका प्रमुख शिवसेना मुळशी यांच्याकडून दिलं जाते. तर सर्व विजेत्या उपविजेत्या पैलवानांना हरिभक्त पारायण प्रकाश महाराज अवघडे यांच्याकडून आदवडे यांच्याकडून ट्रॅकसूट दिलेलं जाते. मनापासून धन्यवाद. राहुल सातपुते यांना विनंती आपण मैदानात यायचे. 50 किलो प्रथम क्रमांक 6000 रुपये राहुल सातपुते यांनी पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक 4000 रुपये समीर गोपालगरे. दोघांना विनंती आपण मैदानात यायचे. कुस्ती बाहेरचा करा. पॉइंट नाही हा. कालेकर सर हा मध्ये घ्या. आप्पा तुम्ही मध्येच उभे राहता. हा बाबा सर, इकडे घ्या. हा ही कुस्ती इकडे घ्या. अनिल भाऊ आदवडेंचे अगोदर 300 दिलते होते, पण त्यांचं मन बदललं. त्यांनी 500 रुपये 1000 रुपये बक्षीस त्या कुस्तीवर जाहीर केलं. एकदा टाळ्या वाजवा या दोन्ही पोरांसाठी. एकदाच माती घ्या. रोहन आणि शाहरुख. उद्योजक राहुल सातपुते आणि समीर गोपालकर यांचा सन्मान होतोय. विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. माले केसरी प्रतिष्ठानच्या वतीने उद्योजक राहुल सातपुते आणि समीर गोपालकर यांना सन्मानित करण्यात येते. दुसरी सेमीफायनल सार्थक नांगरे गडदावणे विरुद्ध तुषार तांगडे भुगाव. चला. थांबा अनिल आदवडे थांबा. ही कुस्ती चालू द्या. खरा कस निघाला आज. नाही चालू आहे. निलेश केदारी दिगंबर वस्ताद केदारी वस्ताद जोडीदार आहेत का अण्णा पवडे? कुठे आहेत अण्णा? आलेत का? नाही ना. हा बैलगाड्या का? नाद एकच बरोबर का नाही? काय हरकत नाही. तेही चांगलं हेही चांगलं. सगळेच नाद करायचे. कुस्तीचा बैलगाडीचा मर्दानी खेळाचा. वा नाही आता बैलगाड्यात पैलवानच मंडळी जास्त आहेत. बरोबर का नाही? तिकडे बी केसरी नाव आहे ना. हा इकडची सेवानिवृत्ती तिकडं. थांबा चालू द्या ती कुस्ती. जाऊ द्या आता. असाही वेळ झालाय तसाही वेळ झालाय.
लेमन सर कोणती कुस्ती चालू आहे आता? आता सेमी फायनल चालू आहे, फायनल कुठलीही नाही. चालेल. अजून एक सेमी फायनल, त्यानंतर आपण वरिष्ठ वरिष्ठ गटाच्या गट 50 किलो पासून फायनल. फायनल. हा, त्या किती कुस्त्या सांगतो? 7 7 आहेत सर. 7 कुस्त्या. आणि ह्या आता एक चाललेली 8, अजून एक 9 अशा कुस्त्या आहेत. कारण त्या कुस्तीला आराम पाहिजे. आता जो चाललाय ते 15-20 मिनिटं गॅप पाहिजे. शबास राजू आणि शबास रोहन. एक लाख शाहरुख आणि रोहन. सोपं वाटलं का? तेही कुठं मामासाहेब महोणांच्या मर्द आणि मर्द मावळ्यांच्या तालुक्यात आपल्याला हा बहुमान मिळाला लढण्याचा, खेळण्याचा. आपलीच कुस्ती का पडली. दोघही चांगल्यात, काय वादच नाही. परंतु आप्पा. निकाल लागावा, निकाल लागला पाहिजे. हो. हा एनर्जी तेवढी लागते ना, एनर्जी. शबास निलेश. पॉइंट सांगा निलेश मारणे सर. लाल 2, निळा 0. हा टाइम अप. 5 मिनिटं निकालीसाठी. रोहन चला आखाड्यामध्ये. मल्लिकार्जुन कुस्ती दंगलला त्या रोहन पवारला दुखापत झाली होती, डोक्यात दगडच लागला होता. तेव्हा त्याची कुस्ती नव्हती. पहा, नाहीतर आज कालीचरण विश्वचरण त्यांच्यापेक्षाही वरच्या जोडीत ते पोरग गंगावेसला कुस्त्या करते. प्रकाश बनकरची आठवण येते का नाही त्याच्याकडे बघितलं की असाच प्रकाश बनकर खपकन खालून वरून निघून आला. चला कुस्ती करा पवार शाहरुख. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत तरी प्रेक्षक मंडळी जाग्यावरती आहेत. चला कुस्ती करा. शबास. माग सरू नका. शबास. कुस्ती करा. ओ दुहेरी पड आणि ढाक लावण्याचा प्रयत्न होता शाहरुखचा, तो हुकला आणि रोहननं कब्जा घेतलेला आहे. थांबा, पॉइंट सांगा या कुस्तीचा. लाल 2, निळा 0. निर्णायक फेरी चालू आहे. हो, निर्णायक फेरी चालू आहे. शबास निलेश केदारी. आणि छडी टाक लावण्याचा प्रयत्न होता निलेश. आकाश रानवडे. पाठीमागे सरकार आकाश. हा, शबास. गदा लोट लावण्याचा प्रयत्न होता शाहरुखचा. आक्रमणावरती आक्रमण करू लागलेला आहे तो शाहरुख खान. सगळी आक्रमण थोपवतो यशस्वीरित्या रोहन पवार. आणि तिकडेही माले केसरी किताबासाठी फायनलची लढत. 2-2 समान. घ्या आता समान. चला कुस्ती करा. शबास शबास शबास. कुस्ती करा रोहन.
हो 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 थांबा थांबा हो 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 एकानं कोचिंग करा हा बोला तुम्ही या चला चला चालू करा कुस्ती शबास तुम्ही नाही आखाडा प्रमुख आणि ज्युरी असते कोचनी नका इकडे येऊ ए वाजवणारे हलगे थांबवा जरा आता हलगे बास 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 तुमची दोघांची लावायची का कुस्ती मध्येच घुसलेत बघा त्याला आता आठवलं आपण चला, वाजवायसाठी थांबा आलो आता, ऐका व्हिडिओ बघू द्या शांतता राखा सर्वांनी जरा कंट्रोल करा आता सगळं व्यवस्थित झालंय शेवटही गोड व्हावा सगळे तज्ञ पंच आहेत दुसरे आहेत तयार ना हा सार्थक नांगरे लाल पट्टी बांधून तयार तुषार तांगडे अहो निळी त्यांना पट्टी बघू द्या वस्तात थांबा बघू द्या त्यांना बघू द्या हॅलो आपा माईक घेऊन सांगा क्लिअर शबास ओ काय कुस्ती चालली कडला बसलेले जपून बसा 1 मिनिट हा ऍक्शन आतून सुरू झालेले आहे आतून बाहेर ऍक्शन कंप्लीट झालेली आहे कंटिन्यू ऑफ ऍक्शन रेड 2 पॉइंट चॅलेंज लॉस अगेन रेड 1 पॉइंट हा चला पंच ज्युरी ऑफ अपील कमिटीनं आंतरराष्ट्रीय पंच आहेत आणि व्हिडिओ पाहिला सगळ्या महाराष्ट्र केसरीला आपण लाल 5 निळा 3 जबरदस्त चुरस 1.5 मिनिट बाकी आहे. गडबड करू नका आता ओ माईक वरही कंट्रोल करा बाबा 1 मिनिट जरा इकडं जर बाहेर पळाला रोहन किंवा नोंद घ्या तर खाली बसवणार डायरेक्ट नोंद घ्या निर्णय घेतलेला इकडं जो बाहेर पळेल तो खाली बसवला जाईल त्याला बेली डाऊन दिलं जाईल जरा कंट्रोल करा ही कुस्ती महत्वाची आहे आता माईक वर कंट्रोल करा शांतता आता एक मिनिट 13 सेकंद राहिले तो अहो राहिलेलं सांगितलं जातं टायमिंग शबास निलेश आणि आकाश ओ वा
काय प्रयत्न केला तर सालतो मारण्याचा पण डाव अंगाशी आला. काय हरकत नाही, दोन्ही पोर आपली आहेत, दोघं लढवई आहेत. शबास, लढायचंय. पॉइंट सांगा, टाइम सांगा. 5-3 7-3 लाल 7 निळा 3. तुफानी कुस्ती, टाइम ऑफ. दोन्ही पोरं अतिशय चांगली लढली खरोखर. दोन्ही आपले आहेत घामा. ओ आकडीवर आकडी. ओ काही घडू शकतं, पापण्या तेवढ्या मिटू नका. अटीतटीच्या लढतीमध्ये निलेश केदारी फायनलला प्रवेश. चला दुसरी सेमी फायनल कुस्तीचं टाइम. ओ पुन्हा आकडी. 10:41 10:41 झाल्यात. ती कुस्ती आता संपलेला. आता ही दुसरी महत्वाची आपल्याला, कारण 15 ते 20 मिनिटं. शबास. दुसरी सेमी फायनल. सार्थक नांगरे पुन्हा अडकी आकडी. 18 तुषार तांगडे. काही घडू शकत. ओ एक चाक. करा की टाळ्या, करा टाळ्या. कुस्ती करणाऱ्याचं कौतुक आहे. न थकता न थांबता पाऊण तास झालं कुस्ती चालू आहे. टाळ्या करा जरा दोन्ही पोरांसाठी. काय कुस्ती झाली हो विशाल भाऊ. फार चांगल्या कुस्तीवरती तुम्ही बक्षीस दिला. राजू पायाला गोळा आला. थांबा, गोळा आलेला आहे. आपण थांबलेलो. गोळा आलेला आहे. इकडं एक चांगली ओपनची कुस्ती चालू आहे. गोळा आलाय बघा. चेतना देवडे. घ्या तुमचा निर्णय. आणि थांबा, कुस्ती थांबा. गुणांवरती लागणार आहे. ऐका चेतन. चला तुषार. जो पहिला पॉइंट घेईल तो विजय होईल. चड्डी धरायची नाही, बाहेरचा पॉइंट नाही. रोहन चल, रोहन उठा. चला पटकन पहलवान. शाहरुख उठा. आमले सर घ्या आतमध्ये. अजून कुस्त्या बाकी आहेत आपल्यासाठी. रोहन उठा. रोहन चला पटकन घ्या. माती घ्या तुमची, तुम्ही माती घ्या. चला तिथंच लगेच घ्या. चला आता पौडला अशाच 10 आहेत तिथं. 19 तारखेला दररोज मैदानच चालू आहेत. आणि इकडं गुणांवरती कुस्ती लागली. शाहरुख विरुद्ध रोहन. चड्डी धरायची नाही, बाहेरचा पॉइंट नाही. अरे माहिती ते तुम्ही कुस्ती करत राहा. शाबास. ही स्पर्धेतली कुस्ती पॉइंटवर कुस्ती आहे. नियमानुसार 3-3 मिनिटाचे 2 राऊंड. लक्षावरती लक्ष लागलं इकडं. आता कधी पकडणार, कधी भिडणार, बरोबर का नाही? 1 पॉइंट घ्यायचा आहे. बसलाच खाली. कधी कुस्ती करा शाहरुख, तरच कॉन्टॅक्ट होईल. 1 पॉइंट लाख मोलाचा.
1 लाख. शाबास. वा चांगला प्रयत्न. वा समोर. आता बघा होणार पॉइंट आता. शाबास. वा रे वा. टाळ्या टाळ्या वा रे वा, टाळ्या टाळ्या बहादर. टाळ्या. वा रे वा बहादर. काय पोरं लढली. ही कुस्ती असं पाहण्याचं भाग्य. अनिल शेठ. ओ, शाबास. ओ आता पापण्या. झाला. आता झाला म्हणून हो. आणि अजून नाही. टाळ्या करा टाळ्या. आता बघा अजून झालाय का. अजून नाही. वा रे वा बहादर. ओ रोहन पवार गंगावेस तलीम कोल्हापूर. वस्ताद विश्वासदादा हरगुलेंचा पट्टा गुणांवरती विजय झाला. फुले बजरंगबली.